दादा कोंडके आले साध्या माणसाच्या वेशात, पण अभिनयात हास्याचे साम्राज्य घेऊन. सोंगाड्या बनून ते बोलले आणि महाराष्ट्र हसला. गाव, वाडी, शहर, प्रत्येक माणसाला तो आपलाच वाटला. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी असं म्हणत प्रेमालाही त्याने हसवलं. कारण दादांच्या जगात प्रेमसुद्धा लाजत लाजत यायचं. दादा पांडू हवालदार झाले तेव्हा कायदा नाही, माणुसकी जिंकली. हसता हसता ते सांगून गेले, सत्ता नव्हे साधेपणा मोठा असतो. वर ढगाला लागली कळ या तालावर संपूर्ण महाराष्ट्र नाचला आणि दादा कोंडके यांनी सिद्ध केलं, लोककला हीच खरी लोकशक्ती आहे. राम राम गंगाराम म्हणत दादानी समाजालाच आरसा दाखवला. डोळ्यात मिस्किलपणा आणि मनात खोल अर्थ ठेवला. बोट लावीन तिथं गुदगुल्या हा फक्त चित्रपट नव्हता, तो दादांचा स्वभावच होता. कारण दादांनी शब्द टाकले की तिथं हास्य मात्र नक्की फुलायचं. येऊ का घरात असं विचारताना दादा प्रत्येक प्रेक्षकांच्या घराघरात पोचले आणि चल आंब्याच्या वनात जाऊ असं म्हणत स्वप्नांचा हात धरून प्रत्येकाला आंब्याच्या वनात घेऊन गेले. ह्योच नवरा पाहिजे या एका वाक्यात दादांनी समाज, नाती आणि अपेक्षा गुंफून टाकल्या. लोक म्हणाले दादा डबल मिनिंग आहे, पण सत्य हेच की तो डबल अर्थ नव्हे तर तो डबल धैर्य होता. दादांनी हसवले म्हणून आम्ही जगलो, दादा बोलले म्हणून आम्ही विचार केला. दादा कोंडके म्हणजे फक्त अभिनेता नव्हे, तो एक काळ होता. आणि शेवटी जरा धीर धरा हा त्यांचा अपूर्ण चित्रपट अपूर्णच राहिला. पण दादा कधीच अपूर्ण राहिला नाही. कारण चित्रपट संपतात, गाणी थांबतात, पण दादांनी निर्माण केलेलं हास्य आजही महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जसंच्या तसं चालू आहे. दादा म्हणायचे, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोक तरीही काहीतरी म्हणणारच. पैसा येतो आणि जातो, पण हसणं गेलं तर सगळं गेलं समजा. काम प्रामाणिक ठेवा आणि शब्द थोडे मिस्किल, मग आयुष्य आपोआप मजेत चालतं. डोळे उघडे ठेवा, कान बंद ठेवा आणि मन मात्र कायम हसत ठेवा. हसवता हसवता अमर झालेल्या कलाकाराला सलाम.